माय भीक मागे राजयाची कांता गावाचा दिस शेडा देऊ गावाचा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम झाला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा बस स्थानकावर. इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. दोन संतांच्या भूमींना जोडणारा मार्ग म्हणजेच मंगळवेढा ते आळंदी. या प्रवासाचं अंतर बघायचं झालं तर मंगळवेढ्यापासून आळंदीपर्यंत जवळपास 250 किलोमीटरचा प्रवास. सध्या या ठिकाणी सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आपल्याला जी बस लागणार आहे आळंदी जाण्यासाठी ती सकाळी 11:15 वाजता. तर आपल्याला बस लागायला अजून 1 तासाचा कालावधी बाकी आहे. मंगळवेढ्याविषयी बोलायचं झालं तर मंगळवेढा ही महाराष्ट्राच्या परंपरेतील एक पवित्र भूमी म्हणून मानली जाते. संत चोखामेळा, संत दामाजी पंत, संत कानोपात्रा आणि जगद्गुरू बसवेश्वर यांसारख्या महान संतांची कर्मभूमी म्हणून या शहराची ओळख आहे. तसेच भरघोस ज्वारी उत्पादनामुळे मंगळवेढा ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे मंगळवेढाचं बस स्थानक आहे आणि मंगळवेढा बस स्थानकाला चिटकून मंगळवेढा डेपो. तर असा काहीसा डेपो बस स्टँड अटॅच असलेला हा परिसर आहे. मस्त असा कॉन्क्रीट रोड इथे तयार केलेला आहे. बस स्टँड वरती कचरा देखील इथे पाहायला मिळणार नाही तुम्हाला, एवढी स्वच्छता केलेली आहे इथे. वातावरण बघाल ना, एकदम पावसाळी वातावरण आहे आणि टिपक्या टिपक्याचा पाऊस पडतोय. आणि मंगळवेढा बस स्टँडला ना 1 पासून ते 6 पर्यंत फलाट आहेत. बाकीचे जे फलाट आहेत चडतण, विजयपूर आणि गाणगापूर याच्यासाठी सेपरेट फलाट केलेले आहे शेडच्या स्वरूपात. पाहू शकता त्या ठिकाणी, तुम्हाला झूम करून दाखवतो. चडतण, विजयपूर, गाणगापूर जाण्यासाठी इथे बसेस लागतात. बाकीचे 1 ते 6 पर्यंत असलेले हे मंगळवेढा बसस्थानकचं फलाट. तर मंडळी बस लागायला अजून आपल्याकडे टाइम आहे. तोपर्यंत आपण मंगळवेढ्यामध्ये श्री संत दामाजी पंत मंदिरामध्ये आलेलो. इथं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. तर असं काहीसं मंदिर आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की या ठिकाणी दर्शन घ्या. आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे त्याचं कामकाज पलीकडे चालू आहे. प्रवासाची सुरुवात जर अशी दर्शनाने होत असेल ना तर एकदम भारी प्रवास जाणार आहे. तर मंडळी आता आपण बस स्टँडला आलो आहोत. बरोबर या ठिकाणी सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आपली बस फलाटला लागलेली आहे, पाहू शकता. आणि या गाडीचं बुकिंग असल्यामुळे गाडी 15 मिनिटानंतर निघेल. बरोबर आपल्याला बस लागलेली आहे फलाट क्रमांक 3 ला. इथे बस ऑलरेडी उभी असल्यामुळे आपली बस इथे लागलेली आहे. बरोबर आपली बस लागते आळंदी जाण्यासाठी. स्वारगेट, आळंदी, पंढरपूर, कुर्ला, फलाट क्रमांक 3 ला. गाडीचा मार्ग पाहू शकता मंगळवेढा, पंढरपूर, फलटण, आळंदी या मार्गे आपली गाडी जाणार आहे आळंदीला. ज्या गाडीने आपण प्रवास करतो MH14 MH 8339 मंगळवेढा आगार. आणि आपल्या बाजूला एक गाडी चालली आहे सोलापूर उमरगा. मंगळवेढा सोलापूर उमरगा अशी गाडी आहे. त्या गाडीला बोर्ड नाही पण मंगळवेढा उमरगा अशी गाडी आहे इलेक्ट्रिक. अक्षरशः मंडळी बस एकदम फुल पॅक झालेली आहे. आणि या बसचं रिझर्वेशन आहे ना ते ऑलमोस्ट फुलच म्हणा, कारण बुकिंग जबरदस्त आहे या बसला. मी ऑनलाईन बुकिंग बघितलं तर ऑलमोस्ट सगळे सीट भरत आले होते. म्हणजे विचार करा सुरुवातीला ही बस किती फुल पॅक आहे. म्हणून तुम्हाला कळलं असेल मी रिझर्वेशन का करतो. अजून आहे ना, अजून बस फुल पॅक होणार आहे. आताशी बसमध्ये स्टँडिंगचे प्रवासी आहेत कारण या गाडीचे बुकिंग केलेले आहे प्रवाशांनी पंढरपूरवरून. तर आपली बस बरोबर निघते मंगळवेढा बसस्थानकातून. आता रवाना होते थेट आळंदीसाठी. तर चला मंडळी मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया. बघूया आजचा हा भक्तिमय प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग. इथे गाडी आपली थांबलेली आहे डिझेल भरण्यासाठी. त्याच्यानंतर आपली गाडी थांबेल पंढरपूरच्या फलाटला. आता कोणत्या फलाटला बस लागते ते बघूया. बापरे बाप, इतकी तुफानी करते ना पंढरपूरला. तर काही प्रवाशांना भारी वाटतंय की थेट ती बस मिळाली आम्हाला आळंदीवाली. कारण इथून त्यांना स्वारगेट, पुणे या ठिकाणी जावं लागतं. किंवा तुम्हाला तर माहिती आहे स्वारगेट वरून सिटी बस पकडायची आळंदीसाठी. त्यापेक्षा ही डायरेक्ट सेवा चालू आहे. पंढरपूर वरून मंगळवेढ्यावरून बस येते, पंढरपूरला प्रवासी पकडतायत, थेट आळंदी जात आहे. त्यांच्यासाठी ही एक महत्वाची गाडी. आणि प्रवासी बघा किती, म्हणजे अक्षरशः सगळे भाविक भक्तच आहेत सगळे. मी मंगळवेढ्यामध्येच बोललो होते की अक्षरशः
ही जी बस आहे ना ती फुल पॅक होणार आहे पंढरपूरला, ह्याच्यापेक्षा जास्त. तर बघितलं असेल तुम्ही, ज्यावेळेस पायी चालू होणार आहे दिंडी त्यावेळेस तुम्ही पायी येणार, 15 दिवस लागते इथे यायला. गर्दी शिवाय मजा नाही. मंगळवेढा काय म्हणता? नाही नाही आळंदी. प्रवाशांना गाड्या अवेलेबल नाही, ते पॅक झाली आहे गाडी. म्हणजे अल्टरनेटिव्ह गाड्यांचा पण ऑप्शन आहे, पण खाजगी गाड्या आता त्याच्यामध्ये तुम्हाला सवलत वगैरे काय मिळणार नाही. पण वारी निमित्त फुल पॅक आहे गाडी. पंढरपूर बस स्टँडला जी आपली गाडी पोहोचली ती सकाळी 12 वाजता. आता गाडी आपली निघते 12 वाजून 24 मिनिटांनी. थोडासा वेळ लागला कारण त्याचे प्रवासात बुकिंग केलेले ते बोर्डिंग करायचे. तर मंडळी पंढरपूर बस स्टँडवरून आपली बस निघते 12 वाजून 39 मिनिटांनी. बोलायला चान्स नाही, पण चला आता हा प्रवास आपण कंटिन्यू करूया पुढे. बापरे बाप, माळशिरस बस स्टँडला पोहोचलेलो आहे 1 वाजून 35 मिनिटांनी. मंगळवेढ्यापासून जवळपास 76 किलोमीटर अंतर गाडत आता आपण पोहोचलेलो आहे माळशिरस बस स्टँडला. आणि इकडे तुफानी गर्दी आहे, अक्षरशः प्रवासी कुठे कुठे बसायला लागले. म्हणजे गाड्यात नाहीत ना, जी गाडी येते ती फुल पॅक भरते, जी गाडी येते फुल पॅक भरते. बसायचं कुठे प्रवाशांनी. ज्यादा गाड्या सोडतील मला वाटतं काही दिवसात. तर वारी यायला अजून टाइम आहे, तोवर प्रवासी गर्दी करतात. मंगळवेढ्यापासून आपण पंढरपूर, वेळापूर आणि माळशिरस कव्हर करत आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता इथून पुढे गाडी जाणार आपली नातेपुते, फलटण, लोणंद आणि जेजुरी. आता जेजुरीला आपला नाश्ता टाइम होईल, बघूया आता जेजुरीला किती वाजता गाडी पोहोचते आपली. प्रवासी बघा अक्षरशः केबिन पर्यंत फुल पॅक झालेले आहेत प्रवासी, आणि इथे पण फुल पॅक. शेवटपर्यंत बघा तुम्ही, तुफानी गर्दी. तुफानी गर्दी कशाला म्हणतात ती याला. आणि आतापर्यंत आपण जेवढे प्रवास केलेले आहेत पंढरपूरच्या वारी निमित्त, पुणे पंढरपूर, मेकर पंढरपूर, नांदेड पंढरपूर. आता या वर्षी आपण सगळ्यात मोठा रोड घेणार आहोत, मुक्ताई नगर ते पंढरपूर. जबरदस्त मार्ग आहे. तर बघूया आता वारी निमित्त काय आपला अनुभव असेल त्या प्रवासामध्ये. साईडला ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे, बाकी काही नाही.
पंढरपूर पासून जवळपास 200 किलोमीटर अंतर गाठत 5 तासामध्ये आपली बस पोहोचलेली आहे जेजुरीच्या पुढे. इथे आपला दुपारच्या जेवणासाठी थांबा झालेला आहे हॉटेल आईसाहेब. मला वाटतं ही माझी तिसरी वेळ आहे. याच्या आधी पण 2 रूट गेले होते आपण आणि त्याच्यानंतर हा तिसरा रूट. पाहू शकता त्याच हॉटेलला आपली बस थांबलेली आहे हॉटेल आईसाहेब. बरोबर या ठिकाणी 4:28 झालेले आहेत. इथे बऱ्याच गाड्या आलेल्या आहेत हॉटेलच्या आवारामध्ये. जेजुरीच्या पुढे ज्या लोकेशनला आपण उभा आहे इथून आळंदीचं जे अंतर आहे जवळपास 60 किलोमीटर. आता सकाळपासून प्रवास करतोय ना, तर सकाळी मी नाश्ता केला होता मंगळवेढ्यामध्ये. मस्तपैकी असा उपमा घेतला होता, छोटासा मेनू. त्याच्यानंतर मंगळवेढ्याचं दर्शन घेऊन आता सतत आपण कंटिन्यू प्रवास करतोय. त्याच्यानंतर आता कुठे गाडी दुपारच्या जेवणासाठी इथे थांबलेली आहे. मंगळवेढ्यापासून प्रवास करतोय ना, प्रवासी तिथेच फुल पॅक झाले होते. त्याच्यानंतर गाडीमध्ये अजून सुद्धा बसायला जागा नाही, एवढी गाडी फुल पॅक आहे. आता एक मध्ये गाडी ब्रेकडाऊन पण झाली होती, त्यातले प्रवासी यात घ्यायचे होते पण ऑलरेडी गाडी फुल पॅक आहे. प्रवासी कुठे बसवायचे. तर मंडळी छोटासा मेनू घेऊया आपण, जास्त काय नाही घेणार इथं, कारण आळंदी खूप कमी अंतरावर आहे. तर तिथे गेलो आपण जेवणार आहोत. तर इथे आपली बस थांबलेली आहे. तिथे पण एक बोर्ड लावलेला आहे, महामंडळाची नाश्ता लूट थांबवणारी प्रवासी योजना. तुम्हाला काय वाटतं मंडळी याच्याविषयी नक्की कमेंट करून सांगा. प्रवाशांसाठी फक्त 40 रुपयामध्ये नाश्ता, त्याच्यामध्ये फक्त वरील जो मेनू दिलेला आहे पोहे उपमा वडापाव या मेनूपैकी कोणताही एक आणि प्लस चहा मिळणार तुम्हाला, ते पण फक्त 40 रुपयामध्ये. तर मंडळी आपण आता इथे नाश्ता घेतलेला आहे, पाहू शकता 40 रुपये. मस्तपैकी गरमागरम वडापाव घेतलेला आहे 40 रुपये आणि क्वांटिटी पाहू शकता 2 वडापाव याच्यामध्ये आलेले आहेत. या ठिकाणच्या गाड्या आलेल्या आहेत मंगळवेढा, आळंदी, दहिवडी, स्वारगेट, पंढरपूर, राजगुरुनगर आणि सगळ्यात शेवटी मुंबई पंढरपूर. इथं काही मेनू घेतला नाही आपण. ज्यावेळेस आळंदीला पोहोचू त्यावेळेस बघूया काहीतरी एक व्हेज थाळी वगैरे तिथंच घेऊया. आता वारी जवळ येते आणि गर्दीला सुरुवात पण झाली आहे. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही बुकिंग करून या गाडीचा प्रवास करा. आळंदीपासून पंढरपूर, पंढरपूरपासून आळंदी दोन्हीकडून ही गाडी बुकिंगला आहे. तर तुम्ही बुकिंग करून या गाडीचा प्रवास करा, जेणेकरून तुमचा प्रवास सुखरूप होईल. आणि हा जो रूट आहे ना, तो मंगळवेढा आगाराकडून ऑपरेट केला जातो. आणि माझ्या पाठीमागे जो रोड बघता हा संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग आहे, याने 965. हा रोड पंढरपूरवरून येतो तर थेट पुण्याला जातो. तर मंडळी तुम्हाला कंडक्टर दादांची एक छोटीशी ओळख करून देतो. या गाडीची सेवा किती दिवसापासून चालू आहे, रिस्पॉन्स कसा आहे, कंडक्टर दादा सांगतील तुम्हाला. दादा तुमचं नाव सांगा पाहिजे. मी महादेव भाऊकांत चौगुले. किती वर्षापासून सेवेमध्ये आपण? मी 17 वर्ष झाले सेवेमध्ये असून. आपली जी गाडी आहे आता मंगळवेढा पंढरपूर किती दिवस झाले या रोडवर? आता ही डेली 35 वर्ष झालं चालू आहे गाडी. एवढी जुनी आहे? हो, फार जुनी गाडी आहे. आळंदीला जाणारी पंढरपूरवरून सुद्धा गाडी नसेल? नाही नाही, ही सोलापूर तालुक्यात आणि महाराष्ट्रातून म्हणलं तरी एकच गाडी ही मंगळवेढ्याची डेपो. मंगळवेढ्याची एकमेव अशी एक गाडी की प्रवाशांना पंढरपूरवरून थेट आळंदीला पोहोचू शकेल. धन्यवाद दादा छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल. गावाचा वतीस शेडा देऊ गावाचा वय, गावाचा वतीस शेडा तुकारामाचा वय, रामाचा व माझ्या वाडा तुकारामाचा वय, रामाचा व माझ्या वाडा तुकारामाचा वय, देऊ गावाला व जाया इलाय, गावाला व जाया इलाय, आडवा मुक्ताचा वय, मुक्ताचा व पानवता, आडवा मुक्ताचा वय, मुक्ताचा व पानवता, देव नेनू बावय, नेनू बाव संग होता, देव नेनू बावय, नेनू बाव संग होता, देव नेनू बावय, आळंदी व पसुईन देऊ गावाचा वय, गावाचा व दिस दिवा देऊ गावाचा वय, गावाचा व दिस दिवा, देव नेनू बावय, नेनू बाव संग नेवा, देव नेनू बावय, नेनू बाव संग नेवा, देव नेनू बावय. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. आता उद्धारलो गुरु कृपे राजयांची कांता,
काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे आता उधळलो गुरु कृपे आता उधळलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे जिया जोगे सिद्धी पावे मनाची जोगे सिद्धी पावे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे राजयाची कांता काय भीक मागे ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओके म्हणता तू कधी फेर ओके म्हणता तू कधी फेर चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू चला आळंदीला ज्ञानेश्वर डोळा बोला पुंडलिक वरदे श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. फायनली मंडळी आपला रोड कंप्लीट झालेला आहे. मंगळवेढ्यापासून आळंदीपर्यंत तब्बल 10 तासांचा प्रवास. म्हणजे मंगळवेढ्यावरून 11:30ला निघालेली गाडी आळंदीमध्ये 8:30 वाजता पोहोचलेले. आणि याच्या पाठीमागच्या स्टॉपला आपण ज्यावेळेस थांबलो होतो जेवणासाठी त्याच्यानंतर जे 60 किलोमीटरचा अंतर होता दिवे घाट कव्हर करून जे ट्रॅफिक लागलं बाप रे बाप इतकं भयानक ट्रॅफिक होतं. दिवे घाटानंतर आपल्याला आळंदीला पोहोचण्यासाठी तब्बल 3 तासाचा कालावधी लागलेला आहे. खूप खतरनाक ट्रॅफिक. आळंदीला आपण ज्या पॉईंटला आलो हे एसटीचं बसस्थानक प्लस PMPL असं दोन्ही कंबाईन असलेलं हे बसस्थानक आहे आळंदी बसस्थानक. आणि बसस्थानक बघा कसं आहे एकदम चिखल आहे. या साईडला जे रस्ते काढलेले आहेत तिकडून त्याच्यामध्ये मुरुम वगैरे टाकलेला आहे तरी पण चिखल आहेच या ठिकाणी. सध्या या ठिकाणी रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि ज्या लोकेशनला आपण उभा आहे इथून श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे 850 मीटर अंतरावर आहे. इथून तुम्ही पायी चालत जाऊ शकता. तर मंडळी तुम्हाला मंगळवेढ्यावरून थेट आळंदी जायचं असेल किंवा पंढरपूरवरून आळंदी जायचं असेल तर ही बस तुमच्यासाठी बेस्ट आहे. जर तुम्हाला ही बस सापडली नसेल तर तुम्ही पंढरपूरवरून थेट पुण्याला येऊ शकता. पुण्यामध्ये तुम्हाला भरपूर अशा PMPL बसेस मिळतात ज्या आळंदी किंवा देहूला जातात. या प्रवासाचं आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे मंगळवेढ्यापासून आळंदीपर्यंत ऑनलाईन तिकीट 494 रुपये फुल तिकीट. तुम्ही तर बघितलं असेल ज्या ठिकाणी आपली गाडी जेवणासाठी थांबली होती त्याच्यानंतर प्रवाशांमध्ये जे भक्तीचा गजर चालू झाला बाप रे बाप एकदम जबरदस्त मजा आली पण या प्रवासात. तर या ठिकाणी आपली बस मुक्कामी थांबलेली आहे. आता हीच बस उद्या सकाळी आळंदीवरून मंगळवेढ्यासाठी सकाळी 8 वाजता आणि त्याच्या बाजूची ही जी गाडी आहे ती गंगाखेड आळंदी अशी गाडी आहे. जशी ही बस पुण्यामध्ये एंट्री मारते पुणे स्टेशन ते थेट आळंदी जाते. बाकी इतर कुठल्याही बस स्टँडला बस जात नाही. बस स्टँडच्या शेजारी एक हॉटेल आहे हॉटेल मातोश्री तिथे आता रात्रीचं जेवण जेवते. कारण तुम्हाला तर माहिती आहे आज दिवसभरात प्रवासात काहीच जेवण घेतलं नाही आपण. तर या ठिकाणी आपण एक व्हेज थाळी घेतोय मस्तपैकी आहे. म्हणजे या ठिकाणी मस्तपैकी आपला गरमागरम मेनू आलेला आहे व्हेज थाळी 100 रुपये पर प्लेट. मंडळी आता बसस्थानकापासून 850 मीटरवर आपण आता आलेलो आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर असा काही आळंदी देवस्थानचा परिसर आहे. पाहू शकता तयारी जोरात चालू आहे. तिकडे शेड वगैरे लावायला लागलेत. मंडळी आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा परिसर दाखवतो तुम्हाला मस्तपैकी असा. फायनली मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे श्री संत ज्ञानेश्वर संजीवनी समाधी मंदिराचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. सध्या या ठिकाणी 10:07 झालेत आणि आपला संपूर्ण प्रवास आपला कंप्लीट झालेला आहे. तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग प्रवास प्लस दर्शन नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.